उपक्रमामध्ये आज आम्ही आलो चाळीसगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अथर्व चव्हाणजी. थँक्यू. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आपण असं नेहमी खरं तर म्हणतो की देश हा तरुणांच्या हातात आहे आणि त्याहीपेक्षा आपण म्हणतो देश उभारणीमध्ये इंजिनियरचा वाटा मोठा आहे आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेले तरुण इंजिनियर माझ्यासोबत आहेत. त्यामुळे थेट आपण त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करूया. आणि जेव्हा एखादी नवीन तरुण पिढी कुठल्याही क्षेत्रात येत असते तेव्हा ती काहीतरी बदल आणत असते. त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय बदल आहेत, त्यांचं या क्षेत्रात असलेली त्यांची मतं काय आहेत, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया थोडी फ्लॅशबॅक पासून, की तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोण होती, काय सांगाल? सो माझं प्रायमरी एज्युकेशन सगळं चाळीसगाव मध्ये झालं. 10th पर्यंत मी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये 10th पर्यंतचं एज्युकेशन घेतलं. सो आफ्टर दॅट घरातच सिव्हिलचं फार बॅकग्राऊंड होतं. पप्पा सिव्हिल इंजिनियर आहे ऑफकोर्स. ही इज वन ऑफ द रिनोन कन्सल्टंट, सिनियर मोस्ट कन्सल्टंट इन टाउन आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत ते. सो ते सगळं बॅकग्राऊंड असल्यामुळे पहिलेपासून एक इंटरेस्ट होता सिव्हिल फील्डमध्ये आणि त्या फील्डमध्ये काम करण्याचा. सो जस्ट 10वी नंतरच मी लगेच डिसाईड केलं की आय वॉन्ट टू डू दिस. सो मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतली त्यानंतर. सो डिप्लोमा केला. त्याच्यानंतर म्हणजे धुळ्याला SSVPS इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मी डिप्लोमा केला. त्यानंतर कोविडचा काळ आला. सो त्याच्यानंतरच्या काळात मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची होती. सो मी धुळ्याचंच कॅम्पस चूज केलं, SVKMचं, NMIMSचं. इट वॉज अ यंग कॅम्पस, बट त्यावेळेला परिस्थितीच अशी होती की कोरोनामुळे घरचे तयार नव्हते की तुम्हाला कुठे दूर जाऊ देऊ आम्ही. सो असं मग मी 2024 मध्ये माझं इंजिनिअरिंगची जी जर्नी आहे ती कम्प्लीट केली. आता तुम्ही जसं सांगितलं की वडील या क्षेत्रात होते आणि वडिलांचा अर्थात काय नामांकित प्रतियश जे चाळीसगाव मधले इंजिनियर त्याच्यामध्ये नाव आहे त्यांचं. तर मग त्यांच्याबरोबर काम करताना सुरुवातीला दडपण आलं का थोडी मदत झाली? दडपण आलं असं तर मी नाही म्हणणार नाही, पण मदत झाली असं मी नक्की म्हणेल. कारण की वेन यू हॅव समवन हु इज देअर ॲट युअर बॅक, बरोबर, तर स्ट्रॉंग हँड असतो तुमच्यासोबत. इट इज ऑलवेज अ स्ट्रॉंग हँड. तुम्हाला कुठे असं नसतं की तुम्ही अडकले आणि तुम्ही हे करू शकणार नाही. बरोबर, हा प्रॉब्लेमच नाही कधी. मग पहिल्याच साईटवर जेव्हा वडिलांबरोबर कामाला सुरुवात केली असेल तेव्हा असं वाटलं की अरे ह्यातलं तर काय माहितीच नाही आणि वडिलांना कळलं तर आता काय करायचं, कारण आपली पहिली साईट आहे. तर कसं तो अनुभव प्रसंग काही होता का पहिल्या साईटवरचा? हो, तसा प्रसंग होता पहिल्या साईटवरती. त्यांनी मला पहिलेच, मी पास आउट झालो आणि एक रेसिडेन्शियल मल्टी स्टोरी बिल्डिंगचा प्रोजेक्ट होता. त्यांनी मला अपॉइंट केलं की आता हा प्रोजेक्ट तू सांभाळायचा. बरोबर, पूर्ण. आणि डे 1 मी साईटवरती गेलो. 50% गोष्टी ज्या टेक्स्टबुक मध्ये बघितल्या होत्या त्या आणि त्या काही दिसत नव्हत्या. बरोबर. मग मी ते पहिले 15 दिवस खूप स्ट्रगल केलं. मग त्यांनी मला साईटवर येऊन विचारलं, अरे हे काय चालू आहे सगळं? म्हटलं हे कळत नाही. मग त्याच्यानंतर म्हणजे थांब म्हणे, मी तुला शिकवतो, पद्धत काय असते ते सांगतो. मग त्याच्यानंतर त्यांनी मला एक सवय लावली छान, की एव्हरी वीक तू मीटिंग करून सगळं डिस्कस करून तुला काय अडचणी, तुझे काय स्टेप्स आहेत, त्या सगळ्या स्टेप्स तू लिही. तिथल्या तू त्याच्या काय अडचणी त्या सॉल्व्ह करून घे आणि तू माझ्याकडनं त्याचं सगळं प्रॉपर एक नॉलेज त्याच्यातलं तू घे आणि मग तू तिथे काम कर. आणि तुला ज्या वेळेला कोणत्याही स्टेप मध्ये असं वाटलं की इथे यू नीड अ हेल्प, जस्ट कॉल मी ऍट दॅट सेम मुमेंट आणि गेट दॅट थिंग रिझॉल्व्ड. सो जेणेकरून याच्यामुळे तुला तू तिथल्या तिथे ते क्लिअर होशील आणि तुला प्रॉब्लेम नाही येणार, तुझी साईट पण स्मूथ होईल आणि हीच हॅबिट तुला आयुष्यभरासाठी लागेल आणि पुढे जाऊन तूही तुझ्या टीमला तसंच ट्रेन करशील. आणखीन एक गोष्ट जी टेक्स्टबुक मध्ये शिकवलेली नसते आणि जी फील्डवर गेल्यावर पहिल्यांदा कळते ती म्हणजे या क्षेत्रामध्ये असलेले अनस्किल्ड लेबर, ज्यांच्याबरोबर आता रोजच्या रोज काम करायचंय आणि ते अनस्किल्ड असल्यामुळे त्यांच्यावर कुठली महत्वाची जबाबदारी आपण दिली तर बऱ्याचदा दुर्घटना सुद्धा घडू शकतात. तर तुम्ही ती परिस्थिती कशी साईटवर हाताळता आता? सो आता तर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे आता बऱ्यापैकी सवय झाली. सो मी एक बेसिक चेकलिस्ट तयार करतो की गेल्यानंतर साईटवरती ते सेफ्टीचे प्रिकॉशन्स घेतात. कारण मल्टी स्टोरेज प्रोजेक्ट आमच्या इथे तसे कमी आहे, पण मल्टी स्टोरेज प्रोजेक्टला आम्ही सेफ्टी हार्नेसेस देणे, त्यांना जे बेसिक सेफ्टीचे आपले स्टँडर्ड्स आहेत ते फॉलो होत आहे की नाही बघणे. मी हेल्मेट्स कंपल्सरी केले. आय वॉज वन ऑफ द फर्स्ट पर्सन इन लास्ट इयर त्याने सेफ्टी हार्नेसेस आणि हेल्मेट साईटवरती कंपल्सरी केले मल्टी स्टोरेज बिल्डिंगला. सो अशा काही बेसिक गोष्टी आणि काही ज्या RCCच्या आपल्या चेकलिस्ट असतात. कास्टिंगच्या पहिले आपण स्लॅबला खालून फोमवर्क चेक करतो की हे सगळं झालेलं आहे की नाही, ब्रेसिंग झालेलं आहे की नाही, प्रॉपर फोमवर्क युज होतोय की नाही. सो हे सगळे प्रॉपर जसं आपण मोठ्या शहरांमध्ये मोठ्या कंपनीत सगळे फॉलो करतात. सो ते सेम मी माझ्या टाउन मध्ये आणायचा प्रयत्न केला. त्या चेकलिस्टची मी आता सवय लावली आणि हळूहळू आता ते सगळे लोकही ते त्याच्यात असे ट्रेन झाले की त्यांनाही आता वाटतं की नाही, सर जे सांगतायत ना ते आपल्या सेफ्टीसाठी सांगतायत. सो नाव दे आर ऑल्सो कन्सर्न लाईक मी. क्या बात आहे, व्हेरी गुड. दुसरं आणखीन एक महत्वाचं, रेसिडेन्शियल मध्ये आता काम करताना एक तुम्हाला जाणवलं असेल कायम की बऱ्याच कस्टमरचं असं एक वाक्य असतं नेहमीच की आमचं बजेट थोडं कमी आहे
हो. आणि आता एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला तो सगळा प्रोजेक्ट करून द्या. तर Yes. अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी हे दोन्ही कसं तुम्ही बॅलन्स करता मग? सो हा एक सगळ्यात मोठा चॅलेंज आहे प्रॅक्टिकली वर्क हो. करताना. ही गोष्ट कोणी शिकवत नाही, पण याच्यासाठी मी त्यांना एकच आन्सर करेल, असं गरजेचं नाहीये की तुम्हाला चांगलं करायचं एखादी गोष्ट म्हणजे ती खूप महागच असली पाहिजे. सो मी तुमच्याच प्रॉडक्टचं एक एक्झाम्पल सांगतो, आयकॉन स्टीलचं. तुमच्या आयकॉन स्टीलचं सगळ्यात बेस्ट पार्ट हा आहे, इट इज वन ऑफ द सम ब्रँड्स इन इंडिया की त्यांचं वेट व्हेरिएशन एकदम प्रॉपर आहे. वेट व्हेरिएशन जास्त होत नाही. म्हणजे असं नाही होणार की हा एक 15 मीटरचा बार आहे, याचं वजन 15 किलो आणि दुसरा 15 मीटरचा बार त्याचा 18 किलो. सो याच्यामुळे काय होतं, असं कधी तुम्ही प्रॉपर तुमचे, आता हे मी तुमच्या एक स्टीलचं एक्झाम्पल, असं कधी प्रॉपर प्रत्येक वेळेला तुम्ही ते प्रोडक्ट निवडलं, जसं मी आयकॉन स्टील निवडायला सजेस्ट करतो, सो त्याच्यामध्ये त्यांचं इकॉनॉमिकल ऑटोमॅटिकली बेनिफिट होतो आणि त्यांचे पैसे वाचतात. बरोबर. तर अशा काही आपण गोष्टी वापरू शकतो. बरोबर. दुसरा एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, तो आहे तुम्ही इथले मूळचे आता तरुण आहात, मी सुरुवातीला म्हणलं तसं, आणि आता इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात काम करताय. तर एक जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला काय वाटलं, कुठल्या क्षेत्रामध्ये, कुठल्या सेक्टरमध्ये आता काम करण्याची जास्त गरज आहे, जर पुढच्या येणाऱ्या 15-20 वर्षात आपल्याला एक चांगला विकास जळगावमध्ये बघायचा असेल तर? अशी कुठले फील्ड्स आहेत, कुठले सेक्टर्स आहेत त्याच्यात काम केलं पाहिजे? सो आता इंडस्ट्रियल ग्रोथ ही आमच्या टाउनच्या हळूहळू व्हायला लागलेली आहे, पण जितकी इंडस्ट्रियल ग्रोथ होते, इकॉनॉमिकल ग्रोथ होते, अर्बन डेव्हलपमेंट पाहिजे तसं त्या हिशोबाने आमच्या गावात अजून झालेलं नाहीये. आता जस्ट त्याची सुरुवात एक मागच्या 5 वर्षात आमच्या लोकप्रतिनिधींकडनं खूप चांगल्या प्रमाणात झालेली आहे. बट जे आपण पुण्यामध्ये जातो किंवा आपण एक बारामती शहरात तुम्ही गेला असाल तर तिथे एक अर्बन डेव्हलपमेंट, एक प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर, सगळे रोड्स, फुटपाथ, पार्क्स, ते सगळे त्या पॅरामीटरला आहे की इतक्या लोकसंख्येला इतक्या गोष्टी त्या असल्या पाहिजे, सायकलचे रोडवे, पाथवे. तर हे सगळं करण्याचं आता आमच्या टाउनला एक प्रॉपर टाइम आहे की दिस इज द टाइम टू आपल्या 40 गावाला ह्या गोष्टीमध्ये ब्रिंग करायचं आणि त्याच्यामध्ये सगळे अर्बन डेव्हलपमेंटचे कन्सेप्ट वापरून एक प्रॉपर ते सगळं डेव्हलप करणं टाउन. बरोबर. मग असे तुम्ही आयकॉन स्टील बद्दल पण बोलताना सांगितलं, एक उदाहरण म्हणून देताना, पण स्टील निवडताना ओव्हरऑल तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील वापरलं पाहिजे? आता बघा, आपण सगळे ट्रेडिशनल पॅरामीटर्स आपण युज करतोच की डक्टिलिटी झालं, स्ट्रेंथ झालं, ड्युरेबिलिटी झालं, पण ह्या सगळ्या गोष्टी आता म्हणजे थर्मिक्स प्लांट्स आल्यापासून तर सगळ्याच ब्रँड देतात. पण मी जसं तुम्हाला मगाशी पण सांगितलं, द बेस्ट पार्ट ऑफ युअर ब्रँड इज की तुम्ही वेट व्हेरिएशन नाही होत. बरोबर. सो सगळ्यात मोठी गोष्ट काय असते, जेव्हा एखादी मोठा प्रोजेक्ट असतो त्या कधी तुम्ही एखादी दुसरा ब्रँड वापरला जो वेट व्हेरिएशन होतो, एक XYZ ब्रँड आहे, तर त्याच्या ओव्हरऑल प्रोजेक्टची स्टील कॉस्ट ही 10 ते 15% किंवा 20% बूम होऊन जाते. ते आपल्याला पार्ट मध्ये पर्चेसिंग करताना क्लायंटला नाही समजत. बरोबर. पण एक तुम्ही ओव्हरऑल कधी सगळं स्टील शीट तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर इट इज अ बिग डिफरन्स. तुम्ही 5 लाखाचं स्टील घेता त्याच्यात 20% व्हेरिएशन आहे, म्हणजे तुम्हाला 1 लाखाचं स्टील एक्स्ट्रा घ्यायला लागतं. बरोबर. फॉर द सेम वर्क, सेम स्ट्रेंथ, सेम ड्युरेबिलिटी. सो हे तुमच्या ब्रँडच्या बाबतीत होत नाही. तुम्ही प्रॉडक्ट बद्दल तर सांगितलं, कंपनी बद्दल सांगितलं, त्यांच्या सर्व्हिस बद्दल, डिलिव्हरी बद्दल, कॉस्ट बद्दल, त्याच्याबद्दल काय तुमच्याकडून ऐकायला मिळेल? सर्व्हिसच्या बाबतीमध्ये ऍट प्रेझेंट ज्या सगळ्या स्टील ब्रँड्स त्याच्यात मी असं म्हणेल की तुमच्या ब्रँडचं सर्व्हिस आणि तुमच्या कंपनीच्या टीम वर्क जे आहे ते सगळ्यात चांगलं आहे आणि ते दिसून पडतंय सगळीकडे आता. आणि डिफरन्स दिसतो, डिफरन्स बोलतो. बरोबर बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये जे तुमच्यासारखे तरुण इंजिनियर्स येत आहेत, तुमचे मित्र येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून या फील्डमध्ये येण्यापूर्वी? सो मी आता माझ्या एजचे जे आता नवे लोक आहेत त्यांना असं सल्ला देईल की ते आता मोस्टली स्मॉल टाउन मध्ये वर्क करण्यासाठी येत नाही. मोस्ट ऑफ द माझे जे फ्रेंड आर्किटेक्ट झाले, इंजिनियर झाले, माझे बॅचमेट्स 10वी पर्यंत होते, दे आर सेटल्ड इन पुणे, कन्सल्टिंग तिथे करतायत. पण मला त्यांना असं म्हणायचं की खरी गरज इथे. सो इथे खूप काम करायला स्कोप आहे, त्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात चेंज आणला जाऊ शकतो. नक्कीच. क्या बात. सो हे होते इंजिनियर अथर्व चव्हाण आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे एक इंजिनियर त्या राष्ट्र निर्माणाचं काम करत असतो, पण मोठ्या मोठ्या बिल्डिंग, टॉवर, हायरेस टॉवर म्हणजे तो राष्ट्र निर्माण नसून एखाद्या शाळेतलं तुम्ही प्राथमिक शाळेचं बांधकाम कराल, एखाद्या कॅनॉलचं बांधकाम कराल, तर तिथून त्या देशाला तुम्ही इनडायरेक्टली मदत करत असता आणि ते राष्ट्र निर्माणाच्या कार्यात तुमचा हातभार लागत असतो. त्यामुळे अशा छोट्या गावांमध्ये आहेत, जे आता खूप मोठ्या प्रमाणात विकसित होतात, त्याच्यात खूप मोठं पोटेन्शियल आहे. इथं या, तर यामध्ये संधी खूप आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.